म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझेच सर्व सुख, तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिण श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पीतांबर, श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, 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 ढोबार कुमारी, 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 ढोबार ढोबार कुमारी, 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 ढोबार कुमारी. रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूपा पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूपा पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी ओ हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर ओ हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम मार्ग दावुनी गेले आधी मार्ग दावुनी गेले आधी मार्ग दावुनी गेले आधी मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते 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 मार्ग दावुनी गेले आधी मार्ग दावुनी गेले आधी मार्ग दावुनी गेले आधी मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते
दयानिधी संतते दयानिधी संतते तेने ते पंथे चालू जाता पंथे चालू जाता पंथे चालू जाता पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही 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 मोडोनिया नानामती मोडोनिया नानामती मोडोनिया नानामती मोडोनिया नानामते देती सिद्धांत सौरसो 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 देनेची पंथे चालू जाता नची पंथे चालू जाता देनेची पंथे चालू जाता देनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही 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 निळामणे ऐसे संत निळामणे ऐसे संत निळामणे ऐसे संत निळामणे ऐसे संत कृपावंत सुखसिंधू कृपावंत सुखसिंधू कृपावंत 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 सुखसिंधू कृपावंत तेनेची पंथे चालू जाता तेनेची पंथे चालू जाता पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही 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 गोपाल खुमाई गोपाल
पंथे चालो जाता तेनेची पंथे चालो जाता मार्ग दाऊणी गेले आधी दाऊणी गेले आधी मार्ग दाऊणी गेले आधी मार्ग दाऊणी गेले आधी दयानिधी संतते दयानिधी संतते तेची पंथे चालो जाता तेनेची पंथे चालो जाता गुंता कोठे काही
आधी दयानिधे संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही मोडून या नानामते देती सिद्धांत सौरसू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही निळा म्हणे ऐसे संत निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुखसिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही विठ्ठला मार्ग दावणी गेले आधी दयानिधे संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत निळोबाराय यांचा 4 चरणाचा असा अभंग आहे आणि संतपर या प्रकरणातील अभंग आहे. संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा संतपर या प्रकरणातील अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी प्रथमतः जगतचालक ब्रह्मांड नायक प्रभू पांडुरंग परमात्मा त्यांना प्रणाम करणं हे आपलं कर्तव्य आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतातिया दुसरे चरणा संतातिया दुसरे चरणा संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो. जयाचे केले स्मरण गुरु सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारुणे आता श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मार्ग दावणी गेले आधी दयानिधे संतते आदरणीय परमपूज्य श्रद्धेय आमचे सद्गुरू श्री संत वैकुंठवासी मोठे बाबा यांच्या 13व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने हा प्रेमयुक्त भक्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आमचे परमस्नेही आदरणीय नरहरी महाराज चौधरी यांच्या संकल्पनेतून त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून हा भव्य असा नामसप्ताह त्रिदिवसीय नामसप्ताह या ठिकाणी त्रिदिवसीय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. अभंग जो आहे तो निळोबा महाराजांचा अभंग आहे. निळोबाराय एक सद्गुरुनिष्ठ असणारे श्री संत निळोबा महाराज म्हणूनच ते सद्गुरुनिष्ठ निळोबाराय त्यांचा अभंग आणि आपले सद्गुरू आहेत आणि आपण त्यांच्याबद्दलची आपली श्रद्धा एक अपार अशा प्रकारची आहे म्हणूनच हा अभंग आपण निवडलेला आहे. विठ्ठल एक प्रसंग एका मिनिटात आपल्या पुढे ठेवतो आहे. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. त्यावेळेस निळोबारायांच्या मनात हा भाव निर्माण झाला आपल्याला अनुग्रह न देता तुकोबाराय वैकुंठाला गेले नाही नाही मला निळोबाराय म्हणतात मला तुकाराम महाराज भेटलेच पाहिजे. मग अशा वेळेला श्री संत निळोबा महाराजांनी
एक पवित्र गंगेच्या तीरावर, इंद्रायणीच्या तीरावर एक आमरण उपोषण सुरू केलं आणि चिंतन सुरू केलं. श्री विठ्ठल नव्हे, तुकाराम 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 असं चिंतन सुरू केलं. 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 15, 20, 25, 35, 40 दिवस संपले. शेवटी जगाच्या मालकाने विचार केला की 41 दिवस झालेत, निळोबार आहे, विना अन्न पाण्याचे आहेत, उपोषण आहे. आजकालचे उपोषण वेगळे, आता काही साखळी उपोषण असतात, काही आमरण उपोषण असतात. बरंच बरं आहे, त्याच्याबद्दल कुठलं चिंतन मांडणार नाही. पण निळोबारायांचं उपोषण शेवटी जगाच्या मालकाने विचार केला की अजूनपर्यंत तुकाराम महाराज गेले नाहीत, पण आपण तरी पोहोचलं पाहिजेत, कारण आपल्याकडे जगाची जबाबदारी आहे, विश्वाची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून 42 दिवस उजाडला आणि जगाचा मालक ताड ताड त्या ठिकाणी पोहोचला. निळोबारायांचं उपोषण सुरू आहे, चिंतन सुरू आहे, देव समोरून उभे आहेत. निळोबारायांच्या अंतःकरणात हा भाव निर्माण करून दिला की मी आलो आहे. अरे मी जगाचा मालक आहे. ऐसा जो समर्थ तुम्ही जगाचा नाथ, असा जगाचा मालक आहे. निळोबार असं म्हणतात, अरे बाबा तुला इथे कोणी बोलवलंय? इथे तुझं लागी बोलाविले कोणी, इथे तुझं लागी बोलाविले कोणी कोणी, प्रार्थना वाचून आलास का आलास का, प्रार्थना वाचून आलास का. तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले प्रार्थना वाचून आलास का, प्रार्थना वाचून येथे तुझं लागी बोलाविले कोणी, 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 प्रार्थना वाचून आलास का आलास का, प्रार्थना वाचून आलास का. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थना वाचून आलास का, प्रार्थना वाचून आलास का. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थना वाचून आलास का. हे देवा, अरे तुला कोणी बोलवलंय? कशाला आला? माझ्यावर काही कुठलं संकट नाही. किंबहुना शेवटची शब्दरचना अतिशय प्रभावी आहे आणि अतिशय महत्त्वाची आहे. निळा म्हणे आम्ही ओळखोचे देवा, तू कयाचा धावा करीत. हे देवा, तुला ओळखत नाही. म्हणजे तात्पर्य एवढं लक्षात ठेवा, ज्यांच्या समोर जगाचा मालक येऊन उभा राहतोय, एवढी सामर्थ्य ज्यांच्यात आहे ते निळोबार आहे आणि त्यांचा अभंग आहे विठ्ठला अभंग कुणाचा आहे? हा भाग इथपर्यंत आला आहे. संतवर प्रकरणातील आहे, हाही भाग समोर आला. आज आमचे आदरणीय पूज्य श्रद्धेय पूज्य वारकरी शिक्षण संस्थेला योग्य दिशा देण्यासाठी आपलं जीवन ज्यांनी समर्पित करून राहिलेले आहेत ते आमचे आदरणीय पूज्य श्रद्धेय शास्त्री महाराज.
आदरणीय पूज्य चंदेले गुरुजी ज्याने नोकरी सोडली आणि पूज्य मोठे बाबांच्या शब्दावर सर्व गाव सोडून, भाग सोडून, जिल्हा सोडून, सर्व सोडून आळंदीला पूज्य वारकरी शिक्षण संस्थेला समर्पित झालेले आदरणीय गुरुजी सुद्धा इथे बसलेले आहेत. आणि ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या प्रेरणेतून आज पूज्य वारकरी शिक्षण संस्था वाटचाल करते आहे ते पूज्य गुरुवर्य उभ्या महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान म्हणजे पूज्य मारुती बाबा. सर्व सन्माननीय अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, सर्व आमची गुरुजन मंडळी आणि आज या कार्यक्रमामध्ये सर्व आमचा साधक वर्ग पूज्य वारकरी शिक्षण संस्थेवर ज्यांचं अफाट प्रेम आहे आणि पूज्य मोठे बाबांच्याबद्दल ज्यांच्या अंतःकरणात विशेष श्रद्धा आहे असा हा सर्व जनसमुदाय. पूज्य मोठे बाबा म्हणजे काही आगळं वेगळंच व्यक्तिमत्व. कधी कोणाला ज्ञात असेल नसेल, मला असं वाटतं 1927-28 कालखंडात 26, 27, 28 कालखंडात पूज्य मोठे बाबा हे 7वा वर्ग पास झाले होते. कधी म्हणतोय 27-28 काळ, 27चा काळ, 1927च्या काळात. आणि त्यावेळेला नाशिक विभागातून पूज्य मोठे बाबाचा पहिला नंबर आला होता. हे लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. मग शिक्षक म्हणून बाबांच्याकडे काही जबाबदारी आली. त्यावेळेला 7वा वर्ग पास म्हणजे शिक्षक लागायचे, तर काय ट्रेनिंग बिनिंगचं काही काम नसायचं. पण तेथे काही मन लागत नव्हतं, मन रमत नव्हतं. पूज्य बाबांच्या डोक्यात आपण आळंदी क्षेत्राकडे गेलं पाहिजेत. मग इथे आल्यानंतर आदरणीय पूज्य वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब या सर्वांच्या सानिध्यात मोठे बाबा आले आणि इथे त्यांनी सुद्धा आपलं जीवन इथे समर्पित केलं. आणि संस्थेची यथासांग सेवा जी आहे शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे बाबा पूज्य 99 वर्षी गेले. हे काही आगळं वेगळंच जीवन. तिथल्या मधले तर अनेक प्रसंग तुमच्यापुढे ठेवता येतील. एक निर्वैर असं व्यक्तिमत्व, एक निराभिमानी असं एक महापुरुष आणि विद्यार्थ्याबद्दलची विठ्ठला आपल्या विद्यार्थ्यांच्या बद्दल संस्थेच्या एवढा जिव्हाळा, अप्रतिम जिव्हाळा. एक आपला विद्यार्थी म्हटला की बाबांना अतिशय स्वाभिमान वाटायचा. हा आमचा विद्यार्थी आहे, आमच्या संस्थेचा आहे. कुठे उत्तर भारतातले असो, अगदी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले वरिष्ठ अधिकारी असोत, हा आमचा विद्यार्थी आहे. प्रत्येकाच्याबद्दल अतिशय प्रेम, अतिशय सहानुभूती. आणि तेवढंच नव्हे, एखाद्या विद्यार्थ्यांना सांगितलं की बाबा माझं पोट दुखतं आहे, तर त्याचं हे औषध वगैरे घे. आणि त्यानंतर तो विद्यार्थी 10 वर्षांनी जरी मोठ्या बाबाला भेटला तर मोठ्या बाबाकडे गेल्याबरोबर मोठे बाबा म्हणतात, अरे तुझं पोट कसं आहे, पोट दुखत होतं, कधी राहिलं. म्हणजे इतकी एक आस्था, एवढी जिव्हाळा आणि प्रत्येक बाबतीत अनेक प्रसंग आपण पाहिले. तर खरं म्हणजे आता पूज्य बाबा आल्यानंतर पहिल्याच अचानक मला असं वाटलं थंडी आहे म्हणून स्वेटर घातलं, आता पुन्हा डबल गरमी आहे. तर बाबांचं काही वेगळंच बस. तर एक प्रसंग आपल्या पुढे ठेवतो आहे, तसे अनेक प्रसंग आहेत. एक वेळेस काही समस्या उभी राहिली आळंदी क्षेत्रात काही विद्यार्थ्याच्या माध्यमातून. मग पुण्याचे आढाव वगैरे जे होते त्यांच्या माध्यमातून एक मोर्चा निघाला, मोर्चा. आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे पोस्टरवर लिहिलेलं. माझा अनुभव सांगतो आहे. मी ज्यावेळेस तिथे गेलो बाबांच्याकडे, म्हणलं बाबा त्याचं पाहू आता कसं कसं होतं. तर त्याचा चिरला भरला करून टाकू तो मोर्चा, त्यांचं जे चाललं आहे ते. मोठे बाबा म्हणले, अरे त्याने आपलं काय बिघडलं, ते चालत राहणार, त्यांचं ते काम करत राहतील, पण आपण त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. आणि ज्या व्यक्तीच्या माध्यमातून ते काम झालं, चंदन नाव होतं, ज्या वेळेला तो विद्यार्थी पुन्हा संस्थेकडे आला त्यावेळेस काहींचं मत होतं त्याला घेऊ नये. पण पूज्य मोठे बाबा म्हटले, अरे तो तेव्हा ज्ञानेश्वरी शिकला नव्हता,
ज्ञानेश्वरी शिकला नव्हता. आता जर तो ज्ञानेश्वरी शिकला तर पुन्हा असं करणार नाही, त्याला संस्थेत घ्या. म्हणजे काय भाव असेल मला सांगा, काय अंतःकरण असेल. म्हणून एक वेगळं अंतःकरण, एक आईचं अंतःकरण असलेलं एक महान व्यक्तिमत्व म्हणजे पूज्य मोठे बाबा. अनेक प्रसंग असले आणि म्हणूनच की काय माझ्या जीवनातला शेवटचा अनुभव सांगतोय. गुरुजीने एक शब्द मला उच्चारला होता नानाने. ज्यावेळेला पूज्य मोठे बाबा जायचे आहेत वैकुंठाला, त्याच्या आदल्या रात्री मला काही झोप येत नव्हती. 11:30 वाजले, 11:45 झाले, झोप येत नाही. पूज्य मोठे बाबा दिसायचे समोर. मग मी लागली तार दिशे प्रवासाला लागलो. आळंदी क्षेत्रात पोहोचलो. बाबांचं दर्शनही घेतलं त्या नव्या संस्थेतल्या रूममध्ये आणि बाहेर आलो. तर त्यानंतर काही वेळानेच बाबा वैकुंठाला गेले. मग ज्यावेळेला ती मिरवणूक, आपला सोहळा जो होता अंत्यसंस्काराचा सोहळा, पूज्य नानांना आठवत असेल तर नाना म्हटलं होतं जरा शोक थांबवला पाहिजे. पण नानाने एक वाक्य उच्चारलं मला. ते म्हणजे तुम्हाला एवढ्या लवकर कसं कळालं आणि एवढा प्रवास कसा झाला. प्रवास असा झाला की पूज्य बाबांनीच सांगितलं असा त्याचा अर्थ आहे की आता तू ताबडतोब येथे. आणि लागलीच तेथे आलो. एवढं अपरित म्हणजे अतिशय मोठं प्रेम, एक वेगळंच व्यक्तिमत्व. बस अनेक पाहिले, अनेक पाहतोय, पण पूज्य मोठे बाबा म्हणजे मोठे बाबा. म्हणून खरं म्हणजे हा सर्व विषय जो आहे आपल्या सर्व जे साधक आहेत, विद्यार्थी जे आहेत, यांच्यासुद्धा कानावर खरं असं आपले जे मोठमोठे मंडळी जे होऊन गेली ना नाना, मला असं वाटतं अशी जी मंडळी होऊन गेली ना त्यांच्या संदर्भात हे सर्व दिग्गज जे आहेत, सर्व जे होऊन गेलेत, यांच्या संदर्भातला एखाद्या वेळेला हा सर्व विषय त्यांच्यापुढे येण्याची आवश्यकता असते. त्यांना वाटलं पाहिजेत की काय काय कोणाचं कसं कसं. आता ते म्हणून एवढ्या महान संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, एका सद्गुरूच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने कोणचा अभंग घ्यावा म्हणून पूज्य श्री संत निळोबाराय यांची गुरुवर असलेली निष्ठा आणि त्यांचे सद्गुरू जगद्गुरू तुकोबाराय, मी विचार केला की आपले सद्गुरू म्हणजे मोठे बाबा. मोठे बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्यात हा अभंग आपण निवडावा म्हणून हा अभंग उचलला. विठ्ठल मूळतः सर्व साधू संत जे जगात आले ते जगाचं कल्याण करण्यासाठी आले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, 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 जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट विते परोपकार, देह कष्ट विते परोपकार, देह कष्ट विते परोपकार. जगाच्या पुरे वाणी, वाणी पुरे वाणी, देह परोपकारी, देह कष्ट विते परोपकार, देह कष्ट विते परोपकार. कायवानु आतान पुरे वाणी, कायवानु आतान पुरे वाणी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट विते परोपकारे, देह कष्ट विते परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट विते परोपकारे, देह कष्ट विते परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारी. मूळतः जगाला दिशा देण्यासाठी जे जगात आले ते संत आहेत. खरं म्हणजे आपल्या जीवनातील संत हे खरे दिशादर्शक आहेत. पण अडचण ही निर्माण झाली आजच्या काळात नरहू. अडचण ही आहे, ज्यांच्या जीवनातली दिशा चुकली
ते समाजाचे दिशादर्शक होऊ पाहतात. हीच आजच्या काळाची शोकांतिका आहे. विठ्ठल आणि संतांचे जे अभंग आहेत, अगदी श्री संत निवृत्तीनाथ महाराज, संत सम्राट ज्ञानोबाराय इथपासून जरी आपण विचार केला, तुकोबाराय, नामदेव महाराज, श्री संत निळोबाराय यांच्या अभंगातून निष्पन्न होणारा जो विचार आहे हा अतिशय शक्तिशाली असा विचार आहे. म्हणजे काय शक्ती त्या विचारात आहे. माणसाला माणूस म्हणून जरी जगायचं असेल तर संत विचाराची आवश्यकता आहे. वाक्य कमी पडलंय. संत विचाराने माणूस माणूस म्हणून जगेल यात नवल नाही. माणूस देव होतोय इतकी ताकद ज्या विचारात आहे ते संत विचार आहेत. विठ्ठल आणि या संतांचं जीवन जे आहे ते पूर्ण अमृतमय अशा प्रकारचं जीवन आहे. आणि त्यांचे शब्द जे आहेत ते प्रत्यक्ष अमृत आहे. आणि अशा अमृतमय ज्यांचं जीवन आहे, अमृतमय ज्यांचं हृदय आहे, ज्यांची वाणी अमृतमय अशा प्रकारची आहे, अशा हृदयातून, अशा अंतःकरणातून बाहेर आलेले जे शब्द आहेत ते अमृतात्मक शब्द आहेत. त्यांच्या अमृतमय वाणीतून आलेले अमृतात्मक शब्द जर श्रोत्याच्या हृदयापर्यंत पोहोचले तर त्यांचं जीवन अमृतमय बनतं. ही ताकद त्या शब्दात आहे. आणि म्हणून संतांच्या शब्दाचा विचार करायचा आहे, संतांच्या अभंगाचा विचार करायचा आहे. तसं श्री संत निळोबा महाराज जे आहेत यांनी असा विचार केला, कुठे एक साधक त्यांच्यापर्यंत पोहोचले असावेत असा एक अनुमान आपण लावू शकतो आहे. कारण सध्या लोक जे आहेत ते नको त्या दिशेने चाललेले आहेत. त्यांच्या जीवनातला रस्ता चुकलेला आहे, त्यांना नक्की माहीत नाही, ते संभ्रमित झालेले आहेत. आपण कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजेत, या जावं की त्या जावं, म्हणजे असे संभ्रमित ज्यावेळेला झालेले आहेत तर त्या संभ्रमित झालेल्या जीवाला योग्य दिशा देण्याचं श्री संत निळोबारायांचं या अभंगातून अशा प्रकारचा मानस आहे. म्हणजे काय, कशा करता दिशा, कशा करता, तर ज्याच्यासाठी आपल्याला जन्म मिळाला त्याची पूर्तता झाली पाहिजेत. आपण आपल्या ध्येयापर्यंत गेलो पाहिजेत जेवढ्यासाठी मिळाला. कारण परिस्थिती अशी आहे, हे देह जो मिळाला हा देहाचा विचार आपण संसारासाठी करू शकतो आहे. संसारासाठी देह आहे, पण देह ज्याच्यासाठी आहे तर तो परमात्मा आहे. संसार देहासाठी आणि देह देवासाठी. म्हणून तर हे सर्व रचना अशा प्रकारची तयार केलेली आहे. पण हे सर्व देवासाठी असताना आमचं विस्मरण झालेलं आहे. आम्ही नको त्या रस्त्याने धावायला लागलेलो आहे. जर जीवनात चुकीच्या रस्त्याचा अवलंब केला तर योग्य ठिकाणी पोहोचणं असंभव आहे. जर अयोग्य साधनाचा जर आपण अवलंब केला तर योग्य साध्यापर्यंत आपण पोहोचू हे असंभव अशा प्रकारची परिस्थिती आहे. मग योग्य रस्त्याची आवश्यकता आहे, योग्य वाट आपल्याला सापडण्याची आवश्यकता आहे. मग अशा वेळेला, कारण जर योग्य वाट जर सापडली नाही तर आपल्या जीवनातलं दुःख संपणं अशक्य अशा प्रकारचं आहे. जीवनातलं दुःख कायमचं संपवायचं असेल तर योग्य रस्त्याने चालण्याची आवश्यकता आहे. मग आता योग्य रस्ता कोणता, कसा, कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे हा विचार करत असताना एका साधकाने शब्दप्रयोग केल्याबरोबर श्री संत निळोबाराय असं म्हणतात की बाबा साधू संत जे आहेत हे योग्य रस्त्याने गेलेले आहेत. आणि अशा वेळेला जर तुम्हाला योग्य रस्त्याने जायचं असेल तर आम्ही तुमच्या पुढे अशा प्रकारचं ठेवतो आहे. तर श्री संत निळोबारायांनी त्या साधकाला बोलत असताना अभंगाच्या पहिल्या चरणातून स्पष्ट
दावणे गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत मार्ग दावणी आधी गेले. कोण गेलं? ते कोण? संत. कसे संत? दयानिधी. काय दाखवून गेले? मार्ग. कधी गेले? आधी. कुठे गेले? बघू आता कुठे गेले. एका एका शब्दाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. तर ते अगोदर एवढा भाग आपल्या पुढे लक्षात आला की आम्ही संभ्रमित झालेलो आहे. कोणत्या रस्त्याने जावं हा आमच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे. योग्य रस्त्याने गेल्याशिवाय आमच्या जीवनातली कृतार्थता नाही. योग्य रस्त्याने गेल्याशिवाय आमच्या जीवनातलं संसार दुःख संपू शकत नाही. योग्य रस्त्याने गेल्याशिवाय जन्ममरणाची परंपरा खंडित होऊ शकत नाही. मग अशा वेळेला कुठेतरी योग्य रस्ता कोणचा, कसं गेलं पाहिजेत, काय गेलं पाहिजेत, त्यावेळेला श्री संत निळोबारायांनी आपल्या पुढे ठेवलं. मार्गदावून गेले आधी दयानिधी संत ते पहिला अन्वयातला शब्द आपण हा आपल्या पुढे घेतला. ते कोण? जर असा प्रश्न उद्या विचारला कोणी ते कोण, तसं सांगता येईल आपल्याला. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. ते कोण? अहो ते हेच आहे ना, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत तुकाराम महाराज. ही जे आहेत तेथपासून जर आपण विचार केला ते हे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज, श्री संत स्वानंद सुख निवासी जोग महाराज, तेथपासून पूज्य मोठे बाबा, ही सर्व परंपरा. ते हे लक्षात आलं असेल. ते हे उद्या जर कोणी विचारलं चटकन प्रमाण द्यायचं आहे. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. ते हे मग कोण? ते संत. संत म्हटल्याबरोबर असा प्रश्न पुन्हा निर्माण होतो, कोण संत, कसे संत? का सध्या काही आडनावाचे संत आहेत, काही संत म्हणून घेणाराच सध्या तुफान गर्दी आहे. आम्ही संत आहे, आम्ही विद्वान आहे, आम्ही संत आहेत. पण संत कोण? 2-4 वाक्यात आपल्यापुढे ठेवणार आहे. जे सतत प्रभूचं चिंतन करत राहतात ते संत आहेत. तेची संत तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचोणी. ते संत आहेत. जे सतत कीर्तनात रममान होतात ते संत आहेत. सतत कृष्ण मूर्ती सावरी, कृष्ण मूर्ती सावरी, हृदय कमळे, शांती क्षमा बला गवळे, शांती क्षमा दया गवळे, जीवे भावे अनुसरला, जीवे भावे अनुसरला, जीवे भावे अनुसरला, जीवे भावे अनुसरला. सतत कृष्ण मूर्ती सावरी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा दया गवळी, जीवे भावे अनुसरला. सतत कृष्ण मूर्ती सावरी, हे हृदय कमळी, शांती क्षमा दया गवळी, जीवे भावे अनुसरला. ते संत आहेत जिथे शांती आहे, क्षमा आहे, दया आहे, शांती. इकडे तिकडे पाहायला जायचं कामच नाही आपल्याला. आपल्या जवळ संत आहेत हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे असे जे आहेत ते संत आहेत. जे प्रभू चिंतनात घडून गेले ते संत आहेत. जे सतत कीर्तन करत राहतात ते कोण? संत आहेत. कीर्तन म्हणजे प्रभू चिंतन करणारा सुद्धा काय म्हटलंय? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. प्रभू नामस्मरण करणं म्हणजे कीर्तनच आहे. एका जनार्दन नित्य हरीचे कीर्तन, आसन ईशयनी सदा हरीचे. म्हणजे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, सतत चिंतन, आसन ईशयनी चिंतन, त्याला कीर्तन शब्द वापरला. तरी कीर्तनाचे नि नटनाचे कीर्तन शब्द वापरला. सततम कीर्तन तमाम कीर्तन शब्द वापरला. म्हणजे हे जे कीर्तन आहे, कीर्तन म्हणजे असं कीर्तनाने काय होऊ शकतं समजलं आपल्याला. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होयांग हरिरूप, हे कीर्तन, हे कीर्तन, हे कीर्तनच आहे. या कीर्तनाने नक्की जमेल, पण जमेलच असंही नाही. म्हणजे ते ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. आता नाही का पहिले असं होतं ना, कुठच्या गावात कीर्तनाला गेलं ना, तर मी आळंदीहून गेल्यानंतरची गंमत सांगतोय. हो आज कोणाची सेवा आहे असं म्हणत होते. आज कोणाची सेवा आहे?
जर आपल्याला विचारायचं तुमची सेवा आहे का आज? हो. आता सेवा शब्द संपुष्टात आला. हो, कोणाचं कीर्तन आहे आज? कोण कीर्तनकार येणार आहे का? ते कार घेऊन येत असल्यामुळे बहुतेक कार म्हणत असतील त्याला. पहिला भाग, आताचा भाग वेगळा. पहिले सेवा शब्दाला इतका जोर होता, कोणाची सेवा आहे असं म्हणत होते. आणि कीर्तनकार सुद्धा सकाळी जायचे तिथे किंवा दुपारी कीर्तनकार पोहोचायचे. नंतर प्रवचन, त्या कीर्तनकारांचं प्रवचन नाही तर कोणातरी प्रवचन, नंतर कीर्तन. मग त्या गावात थोडा संपर्क व्हायचा, कुठला माणूस कसा आहे, कोणतं घर कसं आहे, कोणतं कसं आहे. मग त्याच्या त्या निवासामुळे ते माणसं बदलायची अशी अवस्था होती. आता 9चं कीर्तन आम्ही 8:45ला पोहोचतो आहे, फार फार तर 9च. 11ला प्रारंभ अशी गंमत होती. पहिला सेवेचा भाग होता. पण एक वाक्य आपल्या डोळ्यापुढे ठेवतो आहे, जे सतत कीर्तन करतात म्हणजे नामस्मरण करतात ते संत अशा प्रकारचे आहेत. असे जे संत आहेत, किंवा दुसऱ्या वाक्यात जे विकाररहित ज्यांचं जीवन आहे, मान नाही, अपमान नाही, हर्ष नाही, शोक नाही, काहीच नाही, असं ज्यांचं जीवन आहे. पण निर्माण मोहा जितसंगदोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त काम द्वंद्वैर विमुक्ता सुखदुःख संज्ञे गच्छन्ते मुळा पदमनंतात तरी जया पुरुषाचे कामन सांडून गेले मोहमान वर्षाती जशकना आकाशाते निकवडा निश्वरा उपगीते ईश्वरा तेवी नागवती विकार आहे विठाळजी फळले केळी मळी तैशी आत्माला भे प्रबळी त्याची क्रिया ढाळी ढाळी गळती आहे आगी लागले या रुखी देखून सरा धावते पक्षी तैशी सांडले असे के विकल्पीचे. असं ज्यांचं जीवन आहे ते संत आहे. किंवा अमानित्वम अदंभित्व साक शांती रार्जवम आचार्योपासनम शौच स्थैर्यमात्मे निग्रह पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्तिकाने न ऐकावी अमुके सुनावी शेच लोका वाचस्पतीचे नाही पाडे सर्वता तरी जोडे परी वेळवे माझे तडे मै मै भेणे. आता जरा त्याचा जरा अडचणीच आहे. आता असं आहे, पूज्यता डोळा देखावी, स्वकीर्ती निर्माण करण्यासाठी एजंट तयार करावेत. आता पण खरं सांगा आपली परंपराच काही वेगळी आहे. खरं सांगतो जसं आपण म्हणतो ना की पंथाचा जर विचार केला तर वारकरी पंथ, वारकरी पंथासारखा विश्वात कुठलाच पंथ नाही. ही ताकद वारकरी पंथाची आहे. पंथ, धर्म, ग्रंथ, संत याचा जर आपण विचार केला म्हणजे पंथ, संत आणि ग्रंथ हे वारकरी संप्रदायात जे आहे ते जगात कुणाकडे नाही. म्हणून संत जे आहेत असं अशा पद्धतीत ज्यांचं जीवन असतं. किंवा आसक्तीने विश्वंग पुत्रदार्गुरादिषु नित्यांच समचित्तत्व मिष्टानिष्टपतीषु तरी जोया देहावरी उदास ऐशापरी उकिता जैसा बेडा रे बैसला आहे का वृक्षाची सावली वाटे जाता मिळाली घरावरी तेथुले असतानाही. असं ज्यांचं जीवन आहे ते संत आहेत. एकाच प्रमाणात आपल्यापुढे ठेवतो आहे. कोण संत आहेत? ते संत. पण कसे संत आहेत ते एका वाक्यात, जेथे ज्ञानाचा उद्बोध आहे, प्रेमयुक्त भक्तीचा कल्लोळ आहे, सर्वसामान्य सर्व जीवाचा काळजी कृपा करण्याची यांची तयारी आहे, जे प्रभू चिंतनात घडून गेलेले असतात ते संत अशा प्रकारचे आहेत. विषयी विरक्त नया जाई आप पर विरक्त दया नाही आप हा विषयी विरक्त जया नाही आप पर संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार सर्वदा स्वय व्यापक निर्धार. धन्य जगी तोषी एक हरिरंगी नाचे धन्य जगी तोषी एक हरिरंगी नाचे धन्य जगे तोषी एक हरिरंगी नाचे धन्य जगे तोषी विषय विरक्त जाया नाही आप बर संतोष सर्वदा स्वय व्यापक निर्धार जाणीव शाणीव जे आपण वस्त्र संसारी सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. जेथे ज्ञानाचा उद्बोध आहे, प्रेमयुक्त भक्तीचा कल्लोळ आहे, सुख दुःख समान आहे आणि सतत ज्यांच्या जीवनात चिंतन आहे ते संत आहेत. ते संत. तशीच आपली सर्व संत मंडळी अशीच आहे. त्यात थोडा सुद्धा बदल नाही. अगदी थोडा सुद्धा सांगतोय. पूज्य बाबा असोत का आपले सर्व शिक्षक मंडळी असोत आणि पूर्वीचा काळ जर तुम्ही घेतला तरी पूज्य मोठे बाबा असोत, वैकुंठवासी पूज्य घुले बाबा असोत, वैकुंठवासी पूज्य मधुकर बाबा असोत, वैकुंठवासी पूज्य नथुसिंग बाबा असोत, वैकुंठवासी पूज्य आमचे गुरुवारे भाऊसाहेब बाबा असोत, ही सर्व मंडळी जे आहे तत्पूर्वीचे सुद्धा अगदी त्याच तोला मोलाचे.
पूज्य बाबांचं आपण जीवन पाहतोय अशा पद्धतीत आहे. म्हणजे एकंदरीत सर्व असं जेवढे आता लक्षणं सांगितलेत, जेवढे लक्षणं सांगितलेत ते पूर्ण लक्षणं संतांच्या जवळ आहेत. किंवा 12व्या अध्यायाचे 39 लक्षणं जे सांगितलेत ते पूर्ण आपल्या पूज्य वारकरी शिक्षण संस्था जी आहे त्यांच्या सर्वांच्या ठिकाणी सातत्याने जाणवतात अशी आपली संस्था आहे. चला ते संत बस पुढे करतोय. ते संत कसे आहेत? ते संत समजा उद्या विचारलं तुम्हाला संत लक्षात आलं ते कोण? ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. पुढे संत कसे संत आहेत तुम्हाला 3 वाक्यात मांडता येईल. जे द्वंद्वरहित आहेत, जे अनासक्त आहेत, जे प्रभू चिंतनात घडून गेलेले असतात ते संत. 3 वाक्यात सांगितलं चालेल. ते संत कसे आहेत? ते संत अभंगातून बोलायचं ठरलं तर दयानिधी. कशा आहेत ते? दयानिधी. म्हणजे निधी म्हणजे साठा. ज्यांच्याकडे दयेचा साठा आहे ते दयानिधी आहेत. त्यांची कशी आहे त्यांची दया? त्यांचं दया हे भांडवलच आहे. भूतांची दया हे भांडवल संता, भांडवलच आहे. दया संता भांडवल वेच मोल उपकार, वेच मोल उपकार. दया संता भांडवल वेच मोल उपकार. दया संता भांडवल वेच मोल उपकार, वेच मोल उपकार, वेच मोल उपकार. हे दया संता भांडवल वेच मोल उपकार, वेच मोल उपकार, वेच मोल उपकार. दया संता भांडवल वेच मोल उपकार, वेच मोल उपकार, वेच मोल उपकार. दया हे संतांचं भांडवलच आहे. आणि दया कशी करतात? दया करणे जे पुत्रासी तेची दासाने दासी. दया कशी आहे त्यांची दया बघू आपण. संत सम्राट ज्ञानोबारांच्या दरबारात आपण आहोत. ज्ञानोबाराला विचारू, ज्ञानोबारा आहे कशी संतांची दया आहे? दया या पदावर लिहिताना संत सम्राट ज्ञानोबाराय सांगतात, आता दया ते ऐशी पूर्ण चंद्रिका आज ऐशी निववितान कडसे साने थोर तैसे दुःखिताचे शिरणे हिरता सकणवपणे उत्तम आदमणे ने भिवून चुका पै पायी काटा नेहटे पै व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीला चेणी. आता दया ते ऐशी अशी दया आहे. आता दया ते ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी निवविता नकड सै साने थोर. एवढंच एक उदाहरण आपल्या पुढे ठेवतो आहे. कशा आहे संतांची दया? समजा एक गंगा वाहते आहे. मी पाहतो आता उन्हाळ्यात सुद्धा तर छिंदवाड्याकडे वगैरे कन्हान नदी वाहते. कन्हान उन्हाळ्यात सुद्धा एप्रिलमध्ये जा का मेमध्ये जा नदी वाहत राहते. तर नदीच्या काठावर एकदा चैत्र महिन्यामध्ये चैत्राची पौर्णिमा आहे. नदीच्या एका काठावर 4 माणसं बसलेत आणि पूर्वेकडे 4 आणि पश्चिम काठावर 4 असे बसले दोन्ही बाजूनी. पौर्णिमेचा चंद्र होता, चैत्र पौर्णिमा होती. शांत बसले. फक्त अडचण एक आलेली होती. एका बाजूने गरीब होते आणि एका बाजूला श्रीमंत माणसं बसले होते. आणि पौर्णिमेचा चंद्र होता. गप्पा मारणं सुरू होत्या. तेवढे ते चंद्राने कमालच करून टाकली एकनाथ महाराज. तशी तुमची कमालच आहे मृदंगाच्या बाबतीत. तसं चंद्राने कमालच केली. काय केली चंद्राने कमाल? ज्या बाजूने श्रीमंत लोक होते त्या बाजूने शीतलता द्यायला सुरुवात केली आणि ज्या बाजूने गरीब लोक बसले होते तिथे उष्णतेच्या लाटा सोडायला सुरुवात केली. शोभलं का चंद्राला? शक्य आहे? अशक्य आहे. अरे असा चंद्र करणं शक्य नाही. लहान असो की मोठा असो, गरीब असो की श्रीमंत असो, अज्ञानी असो की सज्ञानी असो, रोगी असो की निरोगी असो, प्रत्येकाला सारखी शीतलता देतोय तो चंद्र आहे. तसे सारखी सर्वांच्यावर सर्व जीवावर दया जे करतात ते संत आहेत. विठ्ठला ज्ञानोबारांनी अनेक उदाहरणं आपल्या पुढे ठेवले आहेत. असे संतांच्याकडे अशी दया आहे. किंबहुना किती दया आहे त्यांच्याकडे? ते असं म्हणतात साधू संत जे आहेत ते केवळ दयेचे
सागरच आहे. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, संत माय बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर, ती केले कृपादान मस्तकी ठेविला कर, ती केले कृपादान मस्तकी ठेविला कर, माया मंदिर शुद्ध झाले कलवर, माया मंदिर शुद्ध झाले कलवर, संत माय बाप भाव उपकार करा, नाम ते भवरी संत माय बाप एवढा उपकार करा, नाम ते भवरी दाखवा दिनाचा सोयारा. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते बाहेर. एवढंच, साधू संत मायबाप जे का दयेचे सागर. हे सुद्धा कमी पडू शकत आहे, कारण सागरात तसं सागरात किती गॅलन्स पाणी सांगतात, मग त्यालाही मर्यादा आहे. त्यापेक्षाही अफाट ज्यांच्याकडे दया आहे ते संत अशा प्रकारचे आहेत. म्हणून साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, दयेचे सागर आहेत, एवढी दया आहे. म्हणून शब्दप्रयोग केला कोणचा? दया निधी. बस, म्हणून ते दयानिधी संत, इथपर्यंत आपण चिंतन केलंय. ते दयानिधी संत काय दाखवून गेले? मार्ग. ते दयानिधी संत मार्ग दावणी गेले आधी. दावणी म्हणजे दाखवणी, आधी म्हणजे अगोदर, गेले म्हणजे आपल्या योग्य ठिकाणावर. पण काय दाखवून गेले? मार्ग. मार्ग दाखवून गेले. कधी गेले? आधी. आधी म्हणजे आपल्या आधी. दुसरं काय म्हणता येईल? आपल्या अगोदर जे आहेत, अगदी तिथपासून येथपर्यंत सर्व संत जे आहेत हे आधी गेले, अगोदर गेले. गेले म्हणजे कुठे गेले? मार्ग या विषयाचं चिंतन आपण नंतर करू. गेले म्हणजे कुठे गेले? जेथून आले तेथे गेले. जेथून आले तेथे गेले. साधी गोष्ट आहे, कारण आपण मेकांशेन स्थितो जगत. प्रत्येक माणूस जो आहे हा, प्रत्येक जो आहे हा परमात्म्याचा अंश आहे. आला तिथून, जायचं तेथे, फक्त रस्ता बदलला म्हणून गडबडीत आला, हा त्याचा अर्थ आहे. अहो साधी गोष्ट आहे. हा जो पाऊस पडतो ना, पाऊस टिनावर येतोय वरती, टिनावर पडला, आपला गच्चीवर पडला, वरती स्लॅबवर पडला की तो पडल्यानंतर खाली येतो. खाली आला म्हणजे तो नालीत जातो, नालीतून तो ओढ्यात जातो, ओढ्यातून तो नदीत जातो, नदीतून समुद्रात, पुन्हा तिथून प्रक्रिया होऊन पुन्हा जेथून आला तिथेच गेला. जेथून आला तिथे गेला. तसं संत जे आहेत हे जेथून आले तिथे गेले, पुन्हा परत यायचं काम नाही अशा ठिकाणी गेले. परत कसे येतात? त्यांच्या इच्छेने येतात. हा त्याचा, त्यांच्या इच्छेने येतात. म्हणून योग्य स्थानावर गेले. कुठे योग्य स्थानावर? समजलं ना? सहज मी अंधळा गा निज निराकार वृत्ती निवृत्त झाले जंगल दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे, अदृश्य तेच झाले काही दृश्य जे होते, किंवा सुखे मी निजलो गा शून्य सारोणे तेथे, तिथे गेले. किंवा ब्रह्मपुरीवास करणे अखंड न देखीचे तोंड विटाळाचे, तिथे गेले. जेथे जाणं आवश्यक होतं तिथे गेले. बस, योग्य स्थानावर गेले, आपल्या ध्येयापर्यंत गेले. त्याने आपलं साध्य अशा प्रकारचं पूर्ण प्राप्त करून घेतलं आहे. जेथे म्हणजे परमात्म्यापर्यंत गेले, आधी गेले. मार्ग दावणे म्हणजे दाखवणे. मार्ग दावणे गेले आधी. मग आता कोणचा मार्ग दाखवला हा एक प्रश्न पुन्हा पुढे उभे राहतो आहे. तर मार्गाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर मार्ग कोणी दाखवला, मार्ग कुणाला दाखवला, मार्ग का दाखवला, मार्ग किती आहेत, मार्ग कोणते आहेत, पैकी कोणचा दाखवला, जे दाखवले नाही ते का दाखवले नाही, आणि जो दाखवला तोच का? विठ्ठल. सध्या याचं चिंतन अल्पशा शब्दात आपल्या पुढे ठेवतो आहे, कारण हे पूज्य फ्रूटवाल्यांच्याकडे कार्यक्रम आहे आणि आदरणीय पूज्य बाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे.
आणि सर्व जे आहेत ते पूज्य वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व गुरुजी, आमची मंडळी, गुरुवर्य तथा आमचे सर्व साधक आहेत. त्यामुळं वेळेची मर्यादा लक्षात ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. उलट 5 मिनिट अगोदर, पण 5 मिनिट उशीर नाही. आम्ही खेड्यापाड्यात सांगतो आहे, मोठी गंमत असते. कधी कधी लोक आम्हाला म्हणतात किंवा प्रकाश बुवा तुम्ही कडे अजून अर्धा तास बोलायलाच पाहिजे होतं. मग तो का बुवा, त्याला विचारतो मी का बाबा का बोलायला पाहिजे होतं. ते म्हणजे आमच्या गावचे लोक उठलेच नव्हते. आपलं अख्खे उठल्यानंतर बंद करायचं होतं. ही खेड्यापाड्यातली गंमत सांगतो मला तिकडची. पण इथे जे आहे इथे सर्व शिस्तबद्ध काम आहे, हे सर्व रचनेत चालणारं काम आहे, सर्व साधक आहेत. अगदी अल्पशा शब्दात मार्ग कुणी दाखवला, सहज उत्तर सर्वांच्या पुढे. त्याचा विस्तार किती तुम्ही करू शकता. कुणी दाखवला मार्ग? संतांनी. मार्ग कुणी दाखवला? मार्ग संतांनी दाखवला. मार्ग कुणाला दाखवला? मानवी शरीरधारी आत्मजीवाला त्यांनी मार्ग रस्ता दाखवला. मार्ग म्हणजे रस्ता, मार्ग म्हणजे वाट, मार्ग म्हणजे पंथ. त्यांनी मानवी शरीरधारी जो आत्मजीव आहे त्या जीवाला रस्ता दाखवला. रस्ता का दाखवला? हा जीव जो आहे हा जन्ममृत्यूच्या गर्तेत अडकलेला आहे, हा या भवसागरात अडकलेला आहे, हा या मायानदीत गरक्या अशा प्रकारचा घ्यायला लागलेला आहे. म्हणून याला या संसाराच्या बंधनातून बाहेर काढायचं आहे, या चक्रव्यूहातून त्याला बाहेर न्यायचं आहे. म्हणून त्याला का सांगितला? एवढ्यासाठी सांगितलं. त्याला भवरोगातून त्यातून पुन्हा बाहेर निघायचं आहे. त्याला जन्ममृत्यूच्या गर्तेतून त्याला बाहेर निघायचं आहे. कारण यात तो अतिशय बेजार आहे. कशा? या जन्ममृत्यूच्या गर्तेत. कारण त्यात लय हाल आहे ना, लय हाल. त्याचा विस्तार करत नाही. अतिशय हाल म्हणजे जन्माला येण्या अगोदरही बेजार. थोडा वेगळा आहे. साखळी थोडं अंतर आहे किंचित, त्याच्यामुळे सरळ पुढे सांगणार आहे. गर्भातही त्रासच आहे. काय सांगू गर्भेची यात्रा, माझं भोगता नारायणा मांस मळमूत्र जाणा तुझं क्षणोक्षण हा जात असे किंवा प्रथम केला गर्भाचं काय सांगावे ते सहायचं. दुःख भोगले नवमासं आलो जन्माचं येथवरी किंवा मातेच्या उदरकोरी पचून विष्ठेच्या दाथरी उकडून नवमासवरी जन्मो ने भरती. म्हणजे गर्भातही दुःख आहे. 9 मास कष्टराशी 10व्याने प्रसूत झाली. हिताचे कर्मजाळ तुझी मा अडकली. एकंदरीत तेव्हाही बेजारच आहे, मधल्या काळातही बेजारच आहे. अनेक दुःखे सांगू किती सकल संसाराची स्थिती न साहे पाषाण बुडतही भयकापचे ते भरला असे. जाता जाताही एरवी आयुष्याचे तो घडिता भूताची मोठे खडारता काय न मरत्याचे ता युगांतून होई. एवढं त्या संसाराची बेजारी आहे. संसार म्हणजे जन्म मरण म्हणजेच संसार आहे. एवढं दुःख आहे. त्या दुःखातून बाहेर काढायचं म्हणून, कारण हिंडता दिशा सीन पावाला बेजार झालो आपण त्याच्यामध्ये. म्हणून त्यातून बाहेर निघायचं आहे, त्या एरझारीतून. म्हणून का रस्ता दाखवला, का मार्ग दाखवला? दुःखातून बाहेर यावा म्हणून, अखंड सुखापर्यंत पोहोचावा जीव म्हणून. का दाखवला? कुणी दाखवला, कुणाला दाखवला, का दाखवला, मार्ग किती आहेत? तसे अनेक वेगळे वेगळे मार्ग आहेत. पण मी अल्पशा शब्दात म्हणताना 4 रस्ते आपल्यापुढे ठेवतो आहे. एक किती आहेत? 4 आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर संपलं. कोणते आहेत? एक कर्माचा रस्ता, योगाचा रस्ता, ज्ञानाचा रस्ता आणि भक्तीचा रस्ता. प्रमुख 4 रस्ते आहेत. म्हणजे आम्हाला कळलं किती आहेत? 4 आहेत. कोणते आहेत तेही कळालं. पैकी कोणता रस्ता दाखवला? तर भक्तीचा रस्ता दाखवला. ठीक. पण मग जे अन्य रस्ते आहेत ते का दाखवले नाही त्याचं थोडक्यात. कारण कर्ममार्ग जो आहे तो सूक्ष्म आहे, योग मार्ग जो आहे तो दुस्तर आहे, ज्ञान मार्ग जो आहे तो विहंग आहे, कठीण अशा प्रकारचा ज्ञान मार्ग आहे. त्याच्याकरता अधिकारी असावा लागतो. मग आता ते पूर्ण त्यातलं कुठलं चिंतन मांडलं तरी चालू शकतं, बाकीचं सुरूच नाही. विवेक वैराग्य सुरू, त्यासाठी अधिकारी असावा लागतो. म्हणजे ते कठीण आहे. पहिला मार्ग कोणचा? कर्म मार्ग सूक्ष्म आहे. कर्म म्हणे पे कवन अकर्मा केम लक्षण हे जाणून विचक्षण गुंफून ठेले. माणूस त्यात अडकून जातो. मंत्र चळे थोडा तरी धडच होय वेळा, अशी त्यातली स्थिती आहे. अनेक प्रमाणे त्यातले आहेत. म्हणून हा सूक्ष्म मार्ग आहे. योग मार्ग दुस्तर आहे. योगाची या वाटा जे निघाले घास वाटा त्या दुःखाची सेल वाटा भागा आला असं आहे. सांगतात ना, त्यातले प्रमाण म्हणणंच अवघड आहे. शरीर शोषण प्राण धन मनोज हट योग उदपिडन कुंडलिनी कलिबल धन भंग वृद्धवायचा शोध होणे करहू भंग ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षु दंगचे. म्हणजे म्हणता माणूस बेजार होतो. म्हणून एकंदरीत त्याच्यामध्ये अडचणीच आहे. म्हणजे अतिशय दुस्तर आहे. म्हणून तो इतका जोर दिला नाही त्याच्यावर.
ते नाहीच असं नाही, ते करायचे नाही असं नाही, पण या मार्गाचं विशेषत्वाचं प्रतिपादन करायचं असल्यामुळे त्याला सामान्यत्वात आणावं लागतं, हा त्याचा अर्थ आहे. कर्ममार्गाची, योग मार्गाची ही स्थिती आहे. ज्ञान मार्गासाठी अधिकारी असावा लागतो. विवेक, वैराग्य, शम, दम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा सर्व त्याच्यात लागणार. म्हणून तोही सांगितला. आणि मग सांगितला कोणता? तर भक्ती मार्ग सांगितला. का भक्ती मार्ग सांगितला? कसा आहे तो भक्ती मार्ग? अतिशय सोपा आहे तो, पंथच सोपा आहे. भक्ती पंथ बहो सोपा पुण्य नागवे या पापा. भक्ती पंथ बहो सोपा पुण्य नागवे या पापा. जाणवे मुझे पावन तेचे साधती. एने जाने को पापिन इते साधती. भक्ति पंथ बहो सोपा पुण्य नागवे आपा. भक्ति पंथ बहो सोपा पुण्य नागवे आपा. एने जाने को पावन भक्तिपंथ बहु सोपांग पुण्य नागवे या पापांग. येणे जाणे खेपा येणेचे के खंडिती. येणेची एके येणे जाणे खेपा खंडिती. केनेची एके भक्तिपंथ बहु सोपा. भक्तीच्या रस्त्याने येण्यात मगाशी मी म्हटलं का दाखवला, तर या येण्या जाण्यामुळेच दाखवला. एरझार जी आहे, आणि ती एरझार आता होऊ शकते ना, संपू शकते ना, असं म्हटलं ना. किंबहुना एरझारे चिरापडे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. किंबहुना एरझारे चिरापडे. याच्यातच ते शक्य आहे. म्हणून ती एरझार थांबवल्या जाऊ शकते, ती फक्त भक्ती मार्ग आहे. म्हणून भक्तिपंथ बहु सोपा. कसा आहे? अतिशय सोपा आहे. राजमार्ग आहे, सोपा मार्ग आहे. तुका म्हणे सोपी केली पायवाट. आता भक्तीचा रस्ता अतिशय सोपा आहे, अतिशय राजमार्ग आहे. म्हणून मार्गदावणी गेले आधी दयानिधी संत ते. म्हणून ते दयानिधी संत मार्गदावणी आधी गेले. मग आम्ही काय केलं पाहिजे? तेनेची पंथे चालो जा. तेनेची पंथे चालो जा. चालो जाता. तेने पंथ चालो जाता. पंथे चालो जाता. तेनेची पंथे चालो जाता. तेने पंथ चालो जाता. तेने पंथ चालो जाता. पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही. न पडे गुंता कोठे काही. न पडे गुंता कोठे काही. तेनेची पंथ चालो जाता. तेनेची पंथ चालो जाता. तेने पंथ चालो जाता. तेने पंथ जाता. तेनेची पंथे चालू जाता. त्या भक्ती मार्गावर तेनेची चकारात्मक शब्द आहे. चाचीचे षष्टीचा प्रयोग केला. तेनेची तुम्हाला आमच्याकडे यावंच लागेल, नाही का? यावंच लागेल. षष्टीचा प्रयोग. तेनेची पंथे. तेनेची इथे तेनेची, हा म्हणजे जो रस्ता त्याने दाखवला त्या रस्त्याने तेनेची. कधी कधी होतं येण्याची, पण येण्याची वेगळ्या ठिकाणी, तेनेची वेगळ्या ठिकाणी असं होतं. तेनेची पंथे. पंथ म्हणजे रस्ता. एकार्थवाची शब्द आहेत. पहिल्या चरणात शब्दप्रयोग केला मार्ग, आणि दुसऱ्या चरणात शब्दप्रयोग केला पंथ. पण दोन्ही शब्द जे आहेत ते एकार्थवाची आहेत. तेनेची पंथे म्हणजे संतांनी जो रस्ता दाखवून ते ज्या रस्त्याने पुढे गेले ते निदाय योग्य स्थानावर गेले. तेनेची पंथे चालू जाता. त्याच रस्त्याने जर आपण चालत गेलो, बरोबर, आपण सुद्धा आपल्याला दिलेल्या रस्त्यानेच आपण चालावं. आपल्या परंपरेला कुठे धक्का लागणार नाही
याची काळजी घेणं 4 वर्षानंतर 4 वर्षाचा आपला अभ्यास झाल्यानंतर आपल्या संस्थेच्या परंपरेला, आपल्या विचारधारेला, आपल्या गुरुजनांनी दिलेल्या दिशेला कुठे बदल झालाच पाहिजेत नाही इतकं डोक्यात ठेवा. कारण आपण सर्व विद्यार्थीगण आहोत, आपण काही कीर्तनकार आहेत, पण कीर्तनकार म्हणजे ती इकडचं का कुठून आलं, कधी कधी पंचायत पडते, तसं होत नाही प्राया, पण असं व्हायलाच नाही पाहिजेत. का कुठून संस्थेतून शिकून आले आणि काय म्हणणं चाललं, कविता कुठून आले, संस्थेतून, सिनेमाचे गाणे, ही काय पद्धत आहे? या अशा पद्धतीच्या चुकीच्या परंपरेला कोणी जर पुढे आणत असेल तर पूज्य वारकरी शिक्षण संस्थेचे जे साधक आहेत त्यांनी त्याला धक्काच लावला पाहिजेत. मी या मताचा. नाही जमणार, आम्ही नाही सहन करणार. स्वानंद सुखनाथाचे जोग महाराज, परम पूज्य वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब, आमची जी परंपरा आहे ती या पद्धतीची आहे. आमच्या संस्थेच्या परंपरेला, आमच्या विचारधारेला आम्ही धक्का लागू देणार नाही. ही काळजी घेण्याची ही आपल्याला गरज आहे, हे आपल्या माहितीसाठी सांगतोय. नाही तर कोणी कुठं चाललं, नाही तर कोणी काय म्हणतो माहिती आहे का, असू दे असू दे. असं खरं म्हणजे टाळी ही आपल्या पद्धतीतली परंपरेत बसत नाही, इतकं डोक्यात ठेवा. आपल्या परंपरेत हेही बसत नाही. आता कीर्तन सुरू झालं की लोक नाचायला लागले, तिकडून कुठून आली काय, दुसरीकडून आली परंपरा. आपली जी असेल ती, आपल्या पुढच्या संस्थेला जे अभिप्रेत असेल तेच आपण करायचं आहे. दुसरीकडे जायचं नाही, दुसऱ्या रस्त्यात ओलांडायचं नाही. कारण आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. मी तर नेहमी सांगतोय, आमच्या संस्थेचा विद्यार्थी का, आमच्या संस्थेचा साधक आहे का, नाही तो याच पद्धतीने वागणार आहे, याच पद्धतीने राहणार आहे. आणि जर तो वेगळ्या पद्धतीने वागत असेल तो आमचा नाहीच आहे. मी या मताचा, तो आमचा नाहीच आहे, संपला विषय. बाकीचं बोलायचं कारणच नाही. ही परंपरा आहे. स्वानंद सुखनाथाचे जोग महाराज, पूज्य मामासाहेब, पूज्य मोठे, या सर्व मंडळींनी आपल्याला ही परंपरा दिली आणि त्याने भयंकर त्रास सहन केला. या मंडळीने भयंकर त्रास, प्रमाणाच्या बाहेर त्रास. मी पाहिलं, पूज्य मोठे बाबा बैलगाडीत कीर्तन आलं आणि तिथून बैलगाडी जात नव्हती, खड्डे होते, पाणी तुंबलं. बाबा म्हणजे आपण पायी जाऊ. बैलगाडी सोडून देऊन 4 किलोमीटर पायी. आता तर काही व्यवस्था झाली आपली. आता व्यवस्था म्हणजे एकदम व्यवस्था. पहिलं वेगळंच होतं. चला, आम्ही कशाला सांगितलं सहज की आपली पद्धत आहे, ही आपली परंपरा आहे. आणि तेनेची पंथे म्हणजे आपली जी पद्धत आहे या मंडळीने सुरू केलेली, त्याच रस्त्याने चालायचं आहे. थोडा हा जो मध्ये विषय सांगितला ना, याला थोडा कंसात टाका. तो आपल्या या साखळीतला नाही, आवश्यक आहे एवढंच, पण त्याला कंसात मारा. त्याला असं पुढे नका घालू. पण तेनेची पंथे चालू जाता म्हणजे त्याच रस्त्याने चालू जाता, म्हणजे असं चालत राहिल्यानंतर काय होईल, निळवार आहे, न पडे गुंता कोठे काही. त्याचा अन्वय असा आहे, कोठे काही गुंता न पडे. कोठे काही गुंता का न पडे, त्याचं उत्तर शोधायचं ठरलं तर तेनेची पंथे चालू जाता. त्याच रस्त्याने गेलं तर कुठे काही अडचणच येणार नाही. म्हणजे कसं काय, या भक्तीच्या रस्त्याचं एवढं सामर्थ्य आहे, त्या रस्त्याची अडचणच येत नाही. बाकीचे रस्ते अडचणीचे आहेत. एकच अभंग आपल्यापुढे ठेवतो आहे. एका अभंगात सर्व अशा प्रकारचं चिंतन गवळणीच्या अभंगात मांडलं आहे. बाकीचे रस्ते वेगळे आणि हा रस्ता वेगळा. त्याला रस्ता, साधन हा सुद्धा शब्द प्रयोग केला. न पडे गुंता कोठे काही, त्याचा अर्थ म्हणतो आहे. कोठे म्हणजे कोणत्याही स्थानावर, काही म्हणजे कसल्याही प्रकारचा, गुंता म्हणजे प्रतिबंध. प्रभू स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी कुठेही प्रतिबंध निर्माण होणार नाही या रस्त्याने गेल्यानंतर. पण बाकीचे रस्ते वेगळे आहेत महाराज. बाकीचे रस्ते असे आहेत, एका अभंगातच आपलं काय डोकं आहे. कधी कधी माणसं म्हणतात, काय मांडलं आहे महाराजांनी, काय हुशार माणूस आहे, ढेकळाचा हुशार आहे. अरे तिकडे आमच्या मायबापाचं एखादा माणूस असतो ना, पावर त्याने घेतलं 5 एकर शेत. ते घेतलं ना इतकं मोठं, पावर काय विशेष. अरे त्याने काय घेतलं, त्याच्या बापाने कमवून ठेवलं, त्याच्या बापाने ते पेटीत ठेवलं, यांनी काढलं, आपलं बँकेत टाकलं, चेकवर सही केली आणि घेऊन आला, पैसे काढले ना आणलं. तसं आपलं आहे. आपल्याला पूज्य ज्ञानोबा तुकोबाराय नाथ महाराज तुकोबा निरोबा जनाबाई मिरवणूक मुक्ताबाई आदी करून जे संत आहेत यांनी दिलेलं भांडवल आणि पूज्य आमच्या वारकरी शिक्षण संस्थेने दिलेली दिशा, त्या माध्यमातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. काय डोकं बिघालं काय म्हणतात लोक, आपलं गुपचूप राहावं. गुपचूप राहावं म्हणजे बरं वाटतं म्हणून सोडून द्या विषय. मला हा मुद्दा आपल्यापुढे स्पष्ट करायचा आहे की बाकीचे रस्ते जे आहेत, बाकीचे मार्ग जे आहेत, बाकीचे साधनं जे आहेत ते प्रतिबंध निर्माण करणारे आहेत. काय सुंदर म्हटलं बघा निळोबारायने. निळोबारायचं असं मला वाटतं, पुढे लक्षात येईल. नाना साधनाच्या केल्या खडपटा, परित्या न पोहत्याच्या धर्मंटा, जाणो जाता जाणीव प्रतिबंध, जाणो जाता जाणीव घाली आडपाटा, योगाभ्यासे सिद्धी
क्रोधिता ते वाटाहो, म्हणजे प्रतिबंध. यत्ने आगे स्वर्गभोग आढळती, प्रतिबंध. यज्ञ आगे स्वर्गभोग आढळती. करिता तपे कामक्रोध खवळती. काय काय म्हणजे करून सुद्धा काम क्रोध त्या पाठीमागे लागला, म्हणजे प्रतिबंध आहे. करिता तपे कामक्रोध खवळती. नित्या नित्य ज्ञाने अभिमान वाढते. ज्ञान मी त्यात आहे, मी ब्रह्म आहे, बस इथून पुढे सुरुवातीला आहे. आता काही काही असे सापडले, ओ मी ज्ञाता आहे, मी हुशार आहे, मी संत आहे, करा माझी सेवा. आता काय जो संत असतो, जो ज्ञाता आहे, जो ब्रह्मस्वरूप झालेला आहे, त्याला काय सेवा करायला म्हणायचं काय काम आहे. पण ती अशी स्थिती सुरू झाली. म्हणून नित्याने ज्ञाने अभिमान वाढते. करिता तीर्थाटणे अहंकार, अहंकार आहे त्यातला प्रतिबंध आहे. करिता तीर्थाटणे अहंकाराची प्राप्ती हो. जपता मंत्र बीजे चळ घाले घाला. करिता दान धर्म पुढे भोगतो पळा. सोहळे मिरविता विधी निषेध आगळा. आता हेच धरीवरी ध्याऊ याला हो. मग तुम्ही आता आपला विषय मार्गाचा चालला, मार्ग कुठे येते मांडले मार्ग. ऐसे शोधिले मार्ग नाना परी. बरं, असे अनेक मार्ग जरी असले, ऐसे शोधेले मार्ग नाना परी. न येती प्रतिती मग सांडियेले दुरी. आता कोणता मार्ग स्वीकारला. आता गाऊन गीती नाचू हा मुरारी. हा भक्तीचा रस्ता आहे, हा भक्तीचा रस्ता आहे. आता गाऊन गीती नाचू हा मुरारी. निळा म्हणे करू संसारा मोहरी हो. निळोबाने काय सुंदर मांडलंय. असे प्रतिबंध आहे, पण हा भक्तीचा रस्ता असा आहे, त्यात प्रतिबंधच नाही. आणि केव्हाही करायला चालतं हो. थोडं थोडं बोलता यायला लागलं, ऐकू यायला लागलं, तर रामकृष्ण ऐकू येतं, बोलता येतं. जागेवर जायचा पाळी जरी आली, जायची पाळी आली तरी जर थोडं जिभेंचा बोलता आलं किंवा आतल्या आत तरी रामकृष्णारी 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 हे म्हणता येतं. काही बाकीचं करता येईल का. ना कर्माचं जमणार, ना योगाचं जमणार, ना ज्ञानाचं जमणार, अशी स्थिती आहे. म्हणून हा मार्गच असा आहे. म्हणून तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. लक्षात आलंच आपल्या लक्षात. म्हणजे खरं म्हणजे इथं सेवा करायची आहे, लक्षात सर्वायचंच आहे. खरं तर काय कमी कीर्तनकार आहे. कीर्तनकार घडवणारे आहेत आणि कीर्तनकारही आहेत असं आहे. कीर्तनकार मोठे कीर्तनकार कोणते माहीत तुम्हाला. अहो मोठे कीर्तनकार आहे. मोठे कीर्तनकार कोण. ज्यांच्यापुढे 10,000 लोक बसतात ते मोठे कीर्तनकार नाही. ज्यांनी हजारो कीर्तनकार घडवले ते मोठे कीर्तनकार. आमच्या पूज्य संस्थेने हजारो लोक तयार केले. अहो मंडळी महाराज कुठे बाहेर गेले नाही जास्त, अति आवश्यक असलं तरच आपली संस्था. मी पाहिलं बरं, म्हणजे बाबाला ज्ञात आहे, तुम्हाला माहीतच आहे. आमच्यातले एखादे गुरुवर्य जर 10 मिनिट उशीर झाला ना, सकाळी 7ला पाठ सुरू व्हायचे ना, एखाद्या जर 10 मिनिट उशीर झाला तर पुढचे मोठे भाव म्हणायचे शिकवायचं शिकवा नाही तर घरी जा म्हणायचं, तिकडे जास्त कुठं राहायचं असलं तर. इतकं कडक. आणि ते काही इतकं ऐकून घ्यायचं म्हणजे काय पगार होता नाही, फक्त सेवाभाव हा त्यातला भाग होता. पण मोठे बाबांच्या शब्दाला कोणी असा ताण दिला नाही. आणि एक वेगळंच बाबा, एक प्रत्येकाचं वेगळंच. पूज्य भाऊसाहेबांचं पाहिलेलं आहे, पूज्य पांडुरंग बाबांचं पाहिलं. एकदा दिंडीबरोबर जायचं आहे, एकदा देहूच्या पाहिलं, इकडचंही पाहिलं. भाऊसाहेबांना सुद्धा एक भयंकर ताप, आता उद्या प्रस्थानाला जाता येणार नाही, तर त्याच्या डोळ्यातून पाणी होतं. एकदा तर पूज्य पांडुरंग बाबांच्या जीवनात सुद्धा असा एक प्रसंग आपण पाहिला. पूज्य बाबांनी त्यांच्या दसकरेच्या दिवशी, पूज्य वैद्य बाबांच्या दसकरेच्या दिवशी बाबांनी प्रसंग मांडला की काय काय भावना असतील, काय निष्ठा असेल, तर आपल्याकडून जाणं होत नाही बा, दिंडीबरोबर जाणं होत नाही, तर ताप असल्यामुळे तर डोळ्यातून अश्रू ढसा ढसा, मला जाणं होत नाही. आपण तर म्हणून जाऊ द्या ना बाबा. म्हणून आपली ही परंपरा आहे, आपली ही निष्ठा आहे, आपले हे विचार आहे पूज्य वारकरी शिक्षण संस्थेचे. आणि आताही मला एवढा स्वाभिमान आहे, मी अनेक कीर्तनं सांगतो आहे, आता सुद्धा आम्हाला जे शिक्षक म्हणून जे लाभलेत, जे गुरुजन लाभलेत, आता सुद्धा नवीन युनिटीतले जे शिक्षक म्हणून ज्यांना घेतलं ते सुद्धा त्या तोलामोलाचेच आहे, इतका मला विश्वास आहे. मी अनेक ठिकाणी सांगतो आहे आमच्या संस्थेचे शिक्षक अशा पद्धतीचे आहेत. म्हणून ते आपल्या, आणि खरं म्हणजे हे स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचा आशीर्वाद आहे, पुण्यही आहे. म्हणजे बरोबर मिळत चालतात, होत चालतं, असा त्याचा अर्थ आहे. चला, तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता, गुंता कुठेच पडणार नाही. एवढंच नव्हे, त्या संतांना आणखी मोठं काम केलं आहे. पण काय काम केलं तर ते म्हणतात, जे शास्त्रकार जे आहेत, दर्शनकार जे आहेत, मग ते सांख्याधिक जे आहेत, न्याय असो सांख्य असो असे जे आहेत, पूर्वमीमांसा, सर्व शास्त्रकार जे आहेत, त्यांनी परमात्म्याच्या संदर्भात वेगळे वेगळे मतं मांडलेले आहेत, वेगळे वेगळे मतं. त्याचं कारण असं आहे, ज्यांना
त्या परमात्म्याचं जेवढ्या अंशात ज्ञान झालं तेवढ्या अंशात त्यांनी समाजाच्या पुढे ठेवण्याचा त्यांच्या बुद्धिमत्तेच्या बळावर प्रयत्न केला. पण आमच्या संतांनी असं केलं आहे, जे त्यांचे चुकीचे मतं जे आहेत ते सर्व खोडून टाकले, मोडून टाकलेले आहेत. एक अद्वैतात्मक सिद्धांत जो आहे तो साधकाच्या हातावर दिला. हे निळोबार आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. मोडोनिया नामते देते सिद्धांत सौरसो, देते सिद्धांत सौरसो, देते सिद्धांत सौरसो. मोडोनिया नामते देती सिद्धांत सौरसू, असे जे चुकीचे मतं आहेत ते त्यांनी खोडून टाकलेत, मोडून टाकलेत. मोडोनिया नामते, हे मगाशी सांगितलं तुम्हाला मी, सूक्ष्म मार्ग आणि दुष्तर मार्ग हे सुद्धा मोडून टाकलेत. खरं म्हणजे ते प्रमाण तेव्हा आठवलं पाहिजे, आता आठवलं. ही चूकच आहे, मान्य करतोय, पण मला आठवल्यामुळे मानतोय. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा, ते प्रमाण इथे घ्यायचं नाही, पाठीमागे जोडायचं. कीर्तन अतिशय कठीण असतं. एक प्रमाण मागे पुढे झालं तरी मार्क जातात. जे मार्क दिलेले असतात ना, एक तेच प्रमाण जर आपण 2 मिनिट अगोदर घेतलं, 4 वाक्याच्या अगोदर घेतलं, ते जर तिथे लागून असेल, ते जर पुढे पाहिजे असेल तर त्याचे मार्क कटून जातात. आपण म्हणून आम्ही तर सांगितलं प्रमाण, तर त्याला महत्त्व नाही. ते जे जिथे आहे तिथेच आहे. आताचा सध्याचा काळ बदलला. लोक म्हणतात काय काय कीर्तन केलं महाराजांनी, एकदम भारी. अभंग घेतल्यानंतर फक्त गायक जे आहेत त्यांनी चाल म्हटली आणि त्याच्यानंतर शेवटचीच चाल आली, मध्ये काहीच नाही, नुसते चाललेच ते. पण तरीसुद्धा पण आपली परंपरा अशी नाही. आपल्या संस्थेचा कुठलाही विद्यार्थी असो, आपल्या संस्थेचा कुठलाही 4 वर्ष काढलेला असो, तो अभंगाच्या प्रत्येक चरणात प्रत्येक शब्दाचा विचार करेल, त्याच्या बुद्ध्यांकाप्रमाणे करेल. पुढे चुकेल, बरोबर येईल, तो नंतरचा भाग. पण तो असा सटर दुसरीकडे जाणार नाही, रस्ता सोडणार नाही. ही संस्थेची परंपरा आहे, ही संस्थेची पद्धत. म्हणून तेनेची मोडोनिया नामते, शास्त्रकारांनी बाकीचे मतं जे आहेत ते मोडून टाकले, खोडून टाकले. म्हणजे मतं म्हणजे काय, 2 वाक्य त्याच्यावर बोलतोय. मला ज्ञात आहे 8च्या पुढे 5 मिनिटसुद्धा आपण सरकणार नाही. 5 मिनिट लवकर, पण 5 मिनिट पुढे नाही, इतकं नक्की खात्री नाही. तर मतं आणि सिद्धांत याबद्दल शास्त्री मला 2 वाक्य बोलतोय. जे अनेक असतात ते मतं असतात, जो एक असतो तो सिद्धांत असतो. जे चुकीचे असू शकतात ते मत असतात, जो अचूक असतो तो सिद्धांत असतो. विठ्ठल विठ्ठल असं. पुणे एकाने विचारलं पुणे किती लांब आहे, दुसरा म्हणतो बहुतेक 35 किलोमीटर आहे असं मला वाटतं, हे माझं मत आहे. दुसरा म्हणतो पुणे ना अहो जवळच आहे, 7 किलोमीटर आहे. हे झाले यांचे मतं. पण जो दगडावर मांडलेला सिद्धांत जो आहे त्यातला 19 किलोमीटर आहे बा, म्हणजे त्यातली 19 किलोमीटर काहीतरी आहे, म्हणजे तेवढं आहे. पंढरपूर 235 किलोमीटर पुण्यावरून आहे. हा झाला सिद्धांत. एखाद्याने 300 म्हटलं, एखाद्याने 100 म्हटलं, तर त्याचे मतं झाले. मतं वेगळे. किंवा आपण एक त्याला उदाहरण सांगत असतो, त्याचा विस्तार करणार नाही. मग ते सुरदास मंडळी गेली रस्त्याने, एक हत्ती भेटला, ज्याने कानाला हात लावला तो म्हणतो हत्ती सुफासारखा आहे, एक म्हणतो हत्ती खांबासारखा आहे. अशा पद्धतीत जे जसं आहे त्यांना जितक्या अंशाचं ज्ञान झालं तेवढंच त्यांनी मांडायचा प्रयत्न केला. पण साधू संतांनी एक अद्वैतात्मक अचूक असा सिद्धांत जो आहे तो साधकाच्या हातावर दिला. त्याला सौरसू शब्द वापरला. म्हणजे तो एक रस जो आहे, खरा आनंदाचा कंद जो आहे त्याचा रस, आनंदाचा रस आहे. कारण असं म्हणतो आपण सेवितो हा रस वाटितो, आणि हा जो रस आहे, आनंदाचा रस जो आहे, हा सिद्धांत जो आहे, हा साधकाच्या हातावर दिला. निळोबारा आमच्या ध्यानात आला था इथपर्यंत. पण ज्यांनी तो रस आमच्या हातावर दिला, ज्यांनी अद्वैतात्मक सिद्धांत हातावर दिला, ते कसे आहेत हे आम्हाला सांग. निरामन ऐसे संत, निरामन ऐसे संत,
निळा म्हणे ऐसे संत, कैसे संत? निळा म्हणे ऐसे संत, ऐसे कैसे? कृपावंत सुखसिंधू, जे कृपावंत आहेत. आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग एक प्रमाण. साधू संत हे कृपावंत आहेत. जे कृपावंत आहेत ते संत आहेत. त्यांनी कृपा कटाक्ष निहाळले. म्हणजे असे संत जे आहेत ते अतिशय कृपावंत आहेत, कृपाळू अशा प्रकारचे आहेत. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, असे कृपाळू अशा प्रकारचे आहेत. म्हणून निळा म्हणे ऐसे संत, कृपावंत सुखसिंधू, सुखाचे सागर आहेत. सर्व सुखाची लहरी म्हणजे संत सम्राट ज्ञानोबा आहे. ती सुखाची खाण आहे, सुखाचा साठा तिथे आहे. सुख एक हे ठाई बहुपायी संतांच्या जवळ सर्व सुख आहे. सुखया संत समागम आहे. म्हणजे पण एकंदरीत सुख आहे म्हणून सुखया संत समागम. विठ्ठला 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 सुखाचे सुख सुद्धा त्यांच्याकडेच आहे. म्हणून कृपावंत आणि सुखसिंधू असे जे आहेत त्यांनी रस्ता दाखवला. त्याच रस्त्याने गेल्यानंतर अडचणी येत नाहीत. यातला एक प्रश्न पुन्हा ताबडतोब उभा करतो आहे की 3 विशेषणांनी जे युक्त आहेत ते संत रस्ता दाखवून अगोदर गेले. किती विशेषण? 3. कोणचे असतील? 1 दयानिधी, 2 कृपावंत, 3 सुखसिंधू. बस या 3 विशेषणांनी जे युक्त आहेत ते संत रस्ता दाखवून अगोदर गेले. त्या रस्त्याने जर आपण चालत गेलो तर कुठेही काहीही अडचण येणार नाही. ठोबार निळा म्हणे ऐसे संत, कृपावंत सुखसिंधू, तिनेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. जो शंका समाधान सर्व झालेलंच आहे. एका मुद्द्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करणार आहे. ते असं आहे, येत्या 22 तारखेला 22 जानेवारीला 500 वर्षाचा वनवास संपून जगाचे मालक म्हणजे प्रभू रामचंद्राची रामललाची जी प्राणप्रतिष्ठापना आहे ती 11 ते 1 या दरम्यान, तसा 84 सेकंदाचा तो मुहूर्त आहे. त्यावेळेला अयोध्येमध्ये रामलला विराजमान होणार आहे. ते पूर्ण देशासाठी, विश्वासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यामध्ये अनेक लोक गेले, अनेक लोक संपले, रक्ताचे पाट वाहले, अनेक लोकांना खस्ता खाव्या लागल्या, आपल्याला एकदम कमी खावं लागल्या. मी सुद्धा 19 दिवस मला जेलमध्ये राहावं लागलं या आंदोलनाच्या निमित्ताने. 19 दिवस. तर त्या निमित्ताने मला नैनी जेलही पाहायचा योग आला. एवढं मोठं नैनी जेल अतिशय पाहण्याचा योग आला, आनंद वाटला. पण असं वाटत होतं तेव्हा की आपल्या आयुष्यात जमल का नाही सांगता येत नाही नक्की, पण होईल नक्की, इतका विश्वास होता. नक्की होईल. पण आपल्या डोळ्याने पाहता येईल का, आपल्या कानाने ऐकता येईल का? प्रभू रामचंद्र विराजमान झाले. पण तुम्ही आम्ही एवढे भाग्यवान आहोत, एवढ्या 500 वर्षानंतर तुम्हा आम्हाला ते पाहण्याची संधी आणि हा सोहळा पाहण्याची आणि ऐकण्याची संधी तुमच्या आयुष्यात मिळाली. खरं आपण धन्य अशा प्रकारचे आहोत, इतकं आपल्या माहिती सांगतो.
पण मात्र आता त्या दिवशी आपण दिवाळी साजरी करायची आहे. दिवाळी साजरी करायची म्हणजे सकाळी आपापल्या घरी फोन करून द्यायचे. आपापल्या गावात आपल्या प्रत्येक घर जे आहे त्या घराच्या पुढे सकाळी रांगोळ असावी, एक नगर प्रदक्षिणा अशा शोभायात्रा अशा प्रकारची व्हावी. त्या तत्कालामध्ये प्रभू श्रीरामाचं चिंतन व्हावं, म्हणजे जप व्हावा. तेवढंच नव्हे तर त्यावेळेला जर ज्या ज्या गावात शक्य होईल त्यांच्या गावात महाप्रसाद अशा इथं कसं काय सांगतं, म्हणजे हे शेकडो गावची मंडळी आपली, त्या गावात महाप्रसाद व्हावा. संध्याकाळच्या वेळेला सुद्धा प्रत्येक घरी दिवा लागावा. किमान प्रत्येक घराच्या समोर 5 दिवे तरी लागावेत. मग जर कोणाला 500 लावायचं तर त्यांचा प्रश्न आहे, पण 5 दिवे तरी लागावे. एक आनंदोत्सव जो आहे तो त्या दिवशी 22 जानेवारीला संपन्न व्हावा अशी एक तुम्हाला विनंती आहे. आता मध्ये कार्तिक यात्रेत आलो होतो संस्थेत, तर 1-2 विद्यार्थी भेटले 2-4. ते म्हटले असं करा ना, आदरणीय पंतप्रधानांना सांगा आणि आपल्या विद्यार्थी जे आहेत यांना नेण्यासाठी ट्रेनची व्यवस्था जर झाली तर फार सोयीचं होईल. त्यांच्या भावना मी समजू शकतो, पण परिस्थिती अशी आहे की सुरक्षेचा विषय फार मोठा आहे. आतली जागासुद्धा मर्यादित आहे. जवळजवळ 8,000 लोकांना निमंत्रण आहे. साधू संत जे आहेत त्यांना पूर्ण विश्वात, म्हणजे काही नेपाळचे असतील, आपल्या देशातले आहेत, असे सर्व फक्त 4,000 आहेत. आणि अन्य जे आहेत ते जवळजवळ 4,000 लोक आहेत. एवढ्यांना बसायलासुद्धा तिथे जागा कमी पडते, असे एक आतली अवस्था आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून एवढ्या धावपळीत, एवढ्या गर्दीत आपण तिथे नाही जरी गेलो तर आपल्याकडे तो उत्सव साजरा करायचा आहे. आणि परिस्थिती अशी आहे, नंतर कोणी जर फेब्रुवारीत गेलं तर काही अडचणीचा मुद्दा नाही, कोणी मार्चमध्ये गेलं तरी थंडी कमी होणार आहे. पण ते पाहावं, विश्वात सर्वात मोठं मंदिर आता ते होणार आहे. जवळजवळ 1400 कोटी रुपयाचं काम आता संपलेलं आहे, झालेलं आहे. आता पहिला भाग संपला, रामललाचं आता मूर्ती विराजमान होते. नंतर राम परिवार जो आहे तो सुद्धा नंतर विराजमान होणार आहे. सर्व रचना जी आहे ती अतिशय अशा प्रकारचे फुलून निघायला लागलेलं आहे. तो एक आनंदोत्सव जो आहे तो सर्वांनी साजरा करावा अशी एक तुम्हाला, एक रामभक्त या नात्याने आणि आपल्या एक विद्यार्थी या नात्याने पूज्य संस्थेचा आपल्याला विनंती करतो आहे. निमंत्रक जे आहेत त्यांनी जाण्याचा प्रयत्न करावा. आपल्या संस्थेला सुद्धा, पूज्य वारकरी चिकित्सा संस्थेला सुद्धा तिथलं निमंत्रण आहे, पूज्य संस्थेला सुद्धा निमंत्रण आहे. असं अनेकांना त्यांनी निमंत्रण अशा प्रकारचं पाठवलेलं आहे. पण बाकीच्यांनी जास्त जाण्याचा प्रयत्न करू नये, येथे त्याचा आनंद उत्साहात साजरा करावा एवढी एक विनंती तुमच्यापुढे ठेवतो आहे. विठ्ठल जरा भारी आहार असल्यामुळे जास्त वेळ राहिला. आमचा नवरा तिकडून आणला रावेर सावदा, म्हणजे हा विनोद आहे बोलण्याचा. पण दुसरा एक भाग तुमच्यापुढे आता ठेवणार आहे आणि थांबणार आहे. तो असा आहे की प्रत्येकाने निर्व्यसनी राहणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही सर्व निर्व्यसनीच आहे, पण तरी तुमच्या गावात जवळची मंडळी निर्व्यसनी कसे राहतील हा सर्वांनी प्रयत्न करावा. मला पूज्य संस्थेने जी दिशा दिली तर मी 1967 चहा बंद केला. 67ला त्यावेळेस लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते. आणि नंतर संस्थेतून गेल्यानंतर पुन्हा विचार केला, सर्व गुरुजनांच्याकडे पाहिल्यानंतर एका दिवशी कॉफी फार घ्यायचो. कॉफी आणायला 5 किलोमीटर गेलो. तिथे नेक्स्ट कॉफी होती अशी पुढं असायचं आणि काचेची डबी असायची. मला 5 किलोमीटर आपण गेलो, काही उपयोगाचंच नाही. येता ती फेकून दिली 1982ला. त्यानंतर कॉफी घेतली नाही, दूधही बंद केलं. चहा नाही, दूध नाही, कॉफी नाही. पान, सुपारी, तंबाखूचा दाताशी स्पर्श झाला नाही आयुष्यात. म्हणून सर्व आपण जे साधक आहोत, उद्या घरी जाणार आहोत, लोक आपल्याला बेजार करतात. तुमच्या विचार सांगतो ते काही कसरच ठेवत नाही. घ्या लगे पान तयार करून तुम्हाला देणार. महाराज आहे तुम्ही मोठे असं म्हणणार, मोठे महाराज आहे, तुमची सर्व ते व्यवस्था करणार. पण आपण आपल्या परंपरेला धक्का लागू द्यायचा नाही. आपण आपल्या पद्धतीने राहायचं आहे. म्हणजे तुम्ही दूध घेऊ नका हे काही मी म्हणत नाही, हां माझा भाग वेगळा, कॉफी घेऊ नका असं म्हणत नाही. पण व्यसन जर आपण बंद केलं, मी मग श्री शास्त्री महाराज सांगितलं, व्यसन जर बंद केलं तर निश्चित त्याचा फायदा होतो, निश्चित. मी आता 67 वर्षात सध्या वाटचाल करतो, आता 68 जवळ येत आहे. पण 1971ला ताप आली, 71ला. आणि आयुष्यात डोकं कसं दुखतं हे अजून कळलंच नाही, माहीतच नाही अजून. BP नाही, शुगर नाही, थायरॉईड नाही, कधी अपचन झालं नाही, कधी पोट दुखलं नाही. पण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण सांभाळायच्या आहेत. आणि आता परिस्थिती अशी आहे, पहिला काळ आताचा काळ बदल झाला. पहिल्याच असं होतं, जे अन्न होतं ते विना केमिकलचं होतं. आता जे अन्न आहे अगदी दुधासकट जे मिळतं तुम्हाला पुण्यात, ते केमिकल्सचा वापर जास्त केला जातो आहे. आता केमिकल्स असल्यामुळे आपल्या हातात एवढंच आहे,
गहू असो का हरभरा असो, आता केमिकलचं तयार झालं आहे पाणी. पहिले असं होतं, आपण इंद्रायणीचं पाणी पित होतो, इंद्रायणीचं पाणी. अनेक गावं अशी होती की त्यांना गावाशेजारची नदी असली त्यातलंच प्यायला पाणी होतं. हे आपल्या समोरची गोष्ट आहे. आता तसं नाही, आता चालत नाही अशी अवस्था निर्माण झाली. म्हणून अशा वेळेला आपण एवढंच आपल्या हातात आहे की आपण निर्व्यसनीपणाने जीवन जगू शकतो, इतकं आपल्या हातात आहे. म्हणून तो जे आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो. एवढाच भाग या निमित्ताने आपल्यापुढे अशा प्रकारचा ठेवू शकतो. दुसरा भाग एवढाच आहे की पूज्य बाबांची पुण्यतिथी ही आदरणीय आमचे नरहरी महाराज पूज्य नानांचा सहयोग, संस्थेचा सहयोग आहे. आणि संस्थेचा सहयोग स्वाभाविकच आहे, पूज्य बाबांचीच पुण्यतिथी आहे. त्याच्यामुळे नरहरी महाराजांनी हा निर्णय घेतला आणि त्यांना आपण सर्वांनी, पूज्य संस्थेने आणि सर्वांनी जो दिलेला सहयोग जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आणि काय आपण पुन्हा तुम्हाला विद्यार्थी मंडळी सांगतो, संस्थेच्यावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, संस्थेच्या पद्धतीने चाला, जीवनात काहीच कमी पडत नाही. तुमच्या वाईच्या सांगतो. आता मी जर संस्थेत आलो नसतो ना, संस्थेत जर मी आलो नसतो, तुमच्या सांगतोय की या देशाचे आदरणीय पंतप्रधान यांच्याबरोबर बसण्याचा, बोलण्याची संधी मिळाली नसती. संस्थेत आलो नसतो तर आदरणीय महामहिम राष्ट्रपतींच्या बरोबर बोलण्याची संधी मिळाली नसती. संस्थेत जर आलो नसतो तर पूज्य आपलं जे आराध्य दैवत आहे, आपलं जे श्रद्धास्थान आहे, विठ्ठल कुळीचे दैवत, असा जे पांडुरंग परमात्मा आईसाहेब जे आहेत त्यांच्या मंदिरावर एक विश्वस्त म्हणून, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर विश्वस्त म्हणून जाण्याची संधी मला मिळाली असती. आयुष्यात जे जे मिळालं ते पूज्य वारकरी शिक्षण संस्थेमुळे मिळालं, इतका मला दृढ विश्वास आहे संस्थेमुळे मिळाला. म्हणून तुम्हा सर्वांच्या जीवनात, आता काही लहान लहान आहेत, तुम्हा सर्वांच्या जीवनात निश्चितपणे तेवढा विश्वास आणि श्रद्धा ठेवा. पूज्य आपली जी आई आहे, आपली आई म्हणजे पूज्य वारकरी शिक्षण संस्था म्हणजे आपली आई आहे. तुमच्या आपल्या आईचा आशीर्वाद, आपला वर हस्त जो आहे हा तुमच्यावर अशा प्रकारचा, तुमच्या डोक्यावर आपल्या पूज्य आईंचा आशीर्वाद स्रवतो आहे. फक्त कुठे गडबड होऊ द्यायची नाही, इतकंच महत्त्वाचं आहे. म्हणून मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत तेनेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही, मोडून या नानामते देते सिद्धांत सौरसू, तेनेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही, निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुखसिंधू, तेनेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज ज्ञानेश्वर मावले महाराज, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आदरणीय फ्रूटवाले धर्मशाळा जी आहे यांचाही सहयोग आपल्याला अतिशय चांगला आहे. म्हणजे जेव्हा म्हटलं तर कार्यक्रमात संस्थेने सन्माननीय अध्यक्ष थोरवे साहेब त्या दिवशी भेटले, ते म्हणजे पूज्य संस्थेनेच केव्हाही शब्द काढला तर आमची धर्मशाळा त्यांच्यासाठी तयार आहे. त्या दिवशी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने त्यावेळेस त्यांची भेट घेतली. आमचे आदरणीय वीर साहेब अध्यक्ष सर्व संचालकांच्या बरोबर आम्ही ज्यावेळेस बसलो कार्तिक यात्रेमध्ये, त्यावेळेस त्यांनी हा विषय आमच्यापुढे ठेवला. आणि त्या दिवशी आपण एक पत्रकार परिषद झाली, त्या दिवशी असा शब्द प्रयोग केला होता की सरकार, शिक्षण विभाग जो आहे त्यांनी जे अंडे द्यायला सुरुवात केली त्याला आपला तीव्र विरोध आहे. जर त्यांनी लवकरात लवकर निर्णय नाही घेतला, आपण 20 तारीख त्यांना दिली होती डेडलाईन, पण ते तोपर्यंत शिक्षण विभागाने तो निर्णय घेतला नाही. आता आपण त्याच्याशी पुन्हा चर्चा करतो आहे. जर लवकरात लवकर त्यांनी तो निर्णय मागे नाही घेतला तर आपणाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. जे आंदोलन अशा प्रकारचं पुढे जर उभं करायची वेळ आली तर तुम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी असावं, इतकी माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. कारण गंमत अशी आहे, अंड्याच्या माध्यमातून आपले जे मुलं असतात, आपले जे वारकरी संप्रदायाचे लोक आहेत त्यांना ते काही माहिती नाही. त्यांचे लहान लहान मुलं असतात, ते शाळेत गेले किंवा हा छोटू खाऊन राहिला आपणही घ्या अशी अवस्था होते. मग त्यामुळं इकडे धक्का अशा प्रकारचा लागू शकतो. म्हणून कुठल्याही स्थितीत अंड शाळेत यायला नको असं आमचं ठाम मत आहे. तेनेप्रमाणे आम्ही त्या विभागाला, खात्याला कळवलेलं आहे आणि यानंतर त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही सज्ज राहावं. कारण हा आपला विषय आहे. एवढं तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे. आणि शब्दाला थांबवत आहे तरी विनंती पुरतही अधिकते सरतही करून घ्यावे तुम्ही दोन तसंही पायाच्या प्रसादही काही भूल नो विनोदही मग क्षमा करणे संती रोहे अंगबुदुक्ती नव्या उपदेश तुमचे बडवून शेष तुमच्या कृपेचे पोषण आहे जन्मोजन्मे तुका म्हणे झालेली सेवा. पूज्य मोठे बाबा, पूज्य मोठे बाबा, कारण आज बरं बोललो, मोठे बाबाचं नाव निघलं बोलायला लागलं तर माझ्या डोळ्यातून पाणीच येत राहतं, असा माझा नेहमीचा सराव आहे.
म्हणून पूज्य मोठे बाबा यांच्या ठिकाणी ही सेवा समर्पित करतो आहे. अशाच पद्धतीची सेवा अव्याहतपणे मोठे बाबांचं पुण्यस्मरणाची चालावी एवढी, आणि जे गुरुजन जे आपले असतील अगोदरसुद्धा गेलेले त्यांचाही उत्सव आपल्याकडे होतच राहतो. पण अशा पद्धतीने सर्वांच्या या ठिकाणी बाबांच्या ठिकाणी सेवा समर्पित करून शब्दाला बाबांना एवढीच विनंती करतो आहे त्याच्यापेक्षा मोठं नाही झालं तरी चालेल बाबा, पण माझ्या अंतःकरणात कुठल्याही क्षणात दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका एवढीच त्यांच्या चरणी विनंती अशा प्रकारची करतो आहे आणि माझ्या शब्दाला थांबवतो आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलले गुरुदेव विठ्ठल नाही विचारला विचार क्षमा मने ज्ञानेश्वर प्रेमारते गोविंदा ते सारा प्रधान वाड़ते परमानंद केशवासे करे राहिलो राजा दान राजा अवतार पांडुरंग महाप्रबंध पूजा साधु माझा आरती दान राजा प्रगत विश्व ब्रह्मचिते राम जनार्दन आरती दान राजा महाप्रबंध पूजा साधु संत माझा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति राम आरती तुकाराम राधे सागरात पाषाण तारिलो कैसे बाधे आरती तुकाराम सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति राम आरती तुकाराम रामेश्वरी चरणी मस्तपते आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद राम आरती तुकाराम